नमस्कार बाळांनो, कसे आहेत? मज्जेत आहेत का? आज आहे ना मी तुम्हाला अगदी तोंडाला असं पाणी सुटणार असं मस्त खारं वांग बनवून दाखवणार आहे. मी ना सकाळीच मळ्यात गेले होते, मग चांगले असे मस्त गावरान वांगे आणलेत. म्हणलं आता काय बनावा, तर वांगच बनवून दाखवते तुम्हाला खारं. आणि वांग आहे ना एकदम झटपट बनत आणि याला आहे ना साहित्य पण कमी लागत आणि खायला पण लय चवदार लागत. हे गावरान वांगे आहेत ना आपले. चला आता पटपट रेसिपीला सुरुवात करू. मी इथं सगळं साहित्य काढलंय, आता बनवताय तुम्हाला एक एक दाखवते. कढईमध्ये एक तुकडा दालचिनी, 3-4 काळे मिरे घालू आणि 3 लवंगा, हे सोबत 2 चमचे धने. याला थोडस भाजून घेऊ. याच्यात थोडस खोबरं घालू. हे भाजलंय, आता याला काढून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या घालू. हे आलं, ही हिरवी कोथिंबीर, भाजलंय ना आपण सगळं, ही घालू. याच्यात थोडा लसूण घालू आणि हे मीठ. याला ना पाणी नाही घालता वाटून घेऊ. हे पाव वाटण असं बारीक करायचं. मी शेंगदाणे आधीच भाजून घेतलेत, हे मिक्सरच्या भांड्यात घालू. हे शेंगदाणे बारीक करून घेऊ आणि जास्त बारीक नाही करायचे, थोडे जाडसरच बारीक करायचे. आपले शेंगदाणे बी बारीक झालेत. याच्यात थोडी हळद घालू. याला छान मिक्स करून घेऊ. मी इथे ना छान ताजे ताजे वांगे घेतलेत, धुवून घेतलेत. आता याला आहे ना कापून घेऊ. मी छोटे वांगे घेतले, तुम्ही मोठे घेतले ना तरी चालते. याच्या अशा 4 फोडी करून घ्यायच्या. याला आहे ना पूर्ण नाही कापायचा, अशा 4 फोडी करून घ्यायच्या. कढईमध्ये ना थोडस कोमट पाणी करून घेऊ. पाणी गरम होईपर्यंत आहे ना वांग्यात मसाला भरून घेऊ. जेवढा बसन ना मसाला तेवढा वांग्यात भरायचा आणि बाकीचा आपण वरून घालणार आहे. पाणी गरम झालंय, आता याला तांब्यात काढून घेऊ. कढईमध्ये थोडं तेल घालू. मोहरी, हे जिरे घालू. तेलामध्ये वांगे सोडू. याला आहे ना आता छान असं तेलात परतून घेऊ. तुम्ही पाणी नाही घालता ना कोरडं पण खारं वांग बनवू शकतात. नाही थोडं पाणी घालून रसा बनवायचा तर रसा बनवा. वांग्याला आहे ना असे चांगले लाल चट्टे पडूस तर परतून घ्यायचे, मग छान लागत वांग खायला. वरून सगळं वाटण घालू. आता याला परत चांगलं हलवून घेऊ. याच्यात आहे ना लाल मिरची नाही वापरायची, काळा मसाला नाही वापरायचा आणि आपण हिरवी मिरची घातलेली आहे ना, मग हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. पाणी केलेलं आहे ना ती घालू याच्यामध्ये. थोडा अंगापुरता रस्सा करायचा.
आहे ना आता मध्यम गॅसवर 5-6 मिनिटं शिजून घेऊ. आता याच्यावर झाकण ठेवू. कुठल्या भाजीवर असं झाकण ठेवलं ना मग भाजी पटकन शिजती. आपलं वांग छान शिजलंय. आता आपण गॅस बंद करू. पहा बाळांनो किती छान झालंय आपलं खारं वांग. तुम्ही ज्वारीच्या भाकरी संग खा, चपाती बरोबर खा, एकच नंबर लागत. मग बाळांनो बनवताना आजी सारखं असं खारं वांग नक्की बनवा बर का तुम्ही. असं माझ्यासारखं खारं वांग. आणि तुमचं वांग कसं झालं आजीला आहे ना कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आजीचं वांग आवडलं असतं ना तर पटपट लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन पण दाबा. बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले व्हेज आणि नॉन व्हेज आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी आहेत. हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी. खाली मी आहे ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा. तुम्हाला मसाले कसे वाटले हे आहेत ना आजीशी शेअर करा. हसा खेळा खूप खूप मजा करा. चला आता भेटू पुढच्या रेसिपीला.